बांगलादेशमधील निवडणुकीमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी सत्तेवर आली आहे। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी 299 पैकी 165 जागा जिंकत सत्तेवर आली आहे। माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आणि बीएनपी अध्यक्ष तारिक रहमान हे पंतप्रधान होणार हे जवळपास निश्चित झालंय। दरम्यान जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील 11 पक्षांच्या आघाडीला फक्त 45 जागा मिळाल्यात। आतापर्यंत 2006 जागांचे निकाल जाहीर झालेत। भारतात राहणाऱ्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी या निवडणुका पूर्णपणे फसव्या आणि असंवैधानिक असल्याचंही म्हटलंय। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया। शिवाजी, बांगलादेशमध्ये जी निवडणूक पार पडली आहे, जो पक्ष जिंकलाय आणि आता सुरू असलेल्या सगळ्या राजकीय समीकरणांना धरून भारताला पुढे काय सहन करावं लागेल? सध्या जर आपण पाहिलं तर तसं जर पाहिलं तर तारिक रहमान किंवा खालिदा झिया ह्या ज्या माजी पंतप्रधान होत्या त्यांचे भारताशी फारसे चांगले संबंध नाहीत। मात्र नुकतेच जर आपण पाहिलं तर भारताने या सगळ्या संदर्भामध्ये एक समजूतदारपणाची भूमिका घेत किंवा अलीकडच्या बदललेल्या समीकरण लक्षात घेत बांगलादेशच्या नवीन नेतृत्वाशी जुळून घेण्याचे प्रयत्न करताना पाहायला मिळालेले आहेत। आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तारिक रहमान यांच्याशी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संबंध चांगले ठेवण्याचा आतापर्यंत प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय। आता ज्या निवडणुकीमध्ये तारिक रहमान हे यशस्वी झालेले आहेत, निवडणुकीमध्ये त्यांना सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत। त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश येथील नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत। नवीन सरकार हे तारिक रहमान यांच्या नेतृत्वातील असणार आहे। त्यामुळं पीएनपीचे प्रमुख असलेले तारिक रहमान यांना शुभेच्छा देत त्यांनी म्हटलेलं आहे की भारत लोकशाही, प्रगतशील आणि समावेशक बांगलादेशच्या समर्थनात कायम उभा राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर भारताचे नेतृत्वाने या ठिकाणी नवीन नेतृत्वाला जे आहेत ते शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळत आहे। आणि आमच्या बहुआयामी संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी, आमच्या सामायिक विकास उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी तुमच्यासोबत कायम काम करण्याची जी उत्सुकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवली आहे। ते एकंदरीत पाहिलं गेलं तर बदललेले राजकीय समीकरण जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि यामधून नवीन जे बांगलादेशमध्ये जे सरकार स्थापन होत आहे त्याच्यासोबत भारत सरकारने आता बोलणी सुरू केलेली आहे, संबंध सुधारताना पाहायला मिळतात। शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बांगलादेशमधल्या नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या गेल्यात। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे प्रमुख तारिक रहमान यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलंय। भारत लोकशाही, प्रगतिशील आणि समावेशक बांगलादेशच्या समर्थनार्थ उभा राहील असं देखील आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलंय। लेफ्टनंट कर्नल निवृत्त सतीश ढगे जी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात चर्चा करूया। सतीश जी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत। बांगलादेशमध्ये जी निवडणूक पार पडली त्यात आता तारिक रहमान हे बांगलादेशचे नवे पंतप्रधान होऊ शकतात आणि त्याच निमित्तानं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचं अभिनंदन केलंय। नक्कीच भारताची नेबरहुड फर्स्ट पॉलिसी राहिलेली आहे। त्या अनुषंगाने भारताचे जे शेजारी राष्ट्र आहेत त्या शेजारी राष्ट्रांसोबत सौहार्दपूर्ण वातावरण असावं किंवा त्याचे संबंध असावेत अशी भारताची नेहमीच भूमिका राहिलेली आहे। आणि त्यातल्या त्यात बांगलादेश हा भारताचं शेजारी राष्ट्र आहे। मागच्या काही काळातल्या तिथल्या घटना जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतल्या, त्याचबरोबर आपली जी पूर्वेकडची जी राज्य आहे त्या सुरक्षिततेविषयीची जर एकूण इश्यूज आपण लक्षात घेतले तर त्या अनुषंगाने बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीवर आपलं लक्ष त्या ठिकाणी होतंच। लोकशाही पद्धतीनं सर्वसमावेशक अशा प्रकारचं सरकार त्या ठिकाणी येणं हे भारतासाठी फायद्याचं होतं। कारण मुख्यतः बांगलादेशमध्ये 8% जनता ही तिथली अल्पसंख्याक हिंदूंची आहे आणि मागच्या काही काळामध्ये हिंदूंवर अतोनात त्या ठिकाणी अत्याचार झालेले आहेत। त्या अनुषंगाने जमात-ए-इस्लामी बांगलादेश असणारा म्हणजे जमात-ए-इस्लामी पार्टीचं सरकार त्या ठिकाणी असणं हे भारतासाठी जे आहे धोक्याचं त्या ठिकाणी ठरलं असतं। तर नक्कीच ही स्वागतार्ह बाब आहे की त्याच्याऐवजी बीएनपी बांगलादेश नॅशनल पार्टीचं सरकार त्या ठिकाणी येत आहे। तारिक रहमान आता प्रधानमंत्री बनतील अशी त्या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी आहे। पण असं जरी असलं तरी काही बांगलादेश नॅशनल पार्टी जी आहे भारतात त्यांचं भारत दार्जिनं धोरण आहे असा काही त्यांचा इतिहास त्या ठिकाणी नाही। पण त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मऊ असं त्या ठिकाणी म्हणता येईल। कारण आवामी लीग या निवडणुकांमध्ये नव्हतीच,
जमाते इस्लामी पक्षाचं सरकार येणं हे भारतासाठी खूप धोकादायक ठरलं असतं. तर बीएनपीचं सरकार येणं आणि त्यांच्यासोबत जे आहे आता भारतानं संबंध प्रस्थापित करणं ही एक जी आहे वेलकम स्टेटस स्वागतार्ह बाब आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. बरं सतीशजी, धन्यवाद तुम्ही केलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी. बीएनपी हा भारताचा काही पारंपरिक मित्रपक्ष नाहीये, पण आता निवडणूक जी पार पडली आहे त्यानंतर बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान बांगलादेशचे पंतप्रधान होऊ शकतात आणि त्याच निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता त्यांचं अभिनंदन केलेलं आहे.